ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्रियाच्या केसाला मसाज करून देत आता मात्र इकडे प्रतिमा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे मनने जे फ्रूट सलाड केलेलं असतं ते आता आणून दिलेलं असतं सायलीला. सायली आता ते फ्रूट सलाड अगदीच आरामात खात असते आणि जेव्हा ते ती खात असते ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हे कोणतेही हावभाव नसतात. तिला फक्त ते अगदीच आनंदाने खायचं असतं आणि ते तिला इतकं आवडलेलं असतं ना की तिच्या चेहऱ्यावर ना ते स्पष्ट दिसत असतं. आणि ती आता लगेच प्रतिमा आत्याला याची रेसिपीसुद्धा विचारू लागते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या सांगा ना की हे कसं बनवलं आहे ते. मग आता प्रतिमा आत्या म्हणत असते की मला वाटलंच होतं तुला ते खूप आवडेल, कारण आहे ना मी प्रियासाठी सुद्धाच म्हणजे तन्वीसाठीही केलं होतं, पण तिला काही एवढं आवडलं नाही, पण तू आवडीने खाल्लंस. त्यानंतर आता प्रिया म्हणत असते की माझ्या डोक्याला तेल लावून झालं आहे का, मी जाते जरा झोपते जाऊन, असं बोलून ती उठून जाते. तर इकडे आता लगेचच सायलीला बोललं जातं. प्रतिमा बोलते की ये तूही इथे बस, मी तुझ्या केसांना तेल लावून देते. मग आता तिच्या केसांना ते तेल लावून देत असते ना तेव्हा सायलीला खूप बरं वाटतं. तेव्हाच आता लक्षात येतं की आपल्यासोबत हा प्रसंग या आधीसुद्धा कुठे घडला आहे का, हाच विचार ना आता ती लोक आठवून करत असतात. मग आता त्यांच्या लक्षात येतं की आपल्यासोबत हा प्रकार या आधीसुद्धा घडला होता असं जाणवत असतं. पण जेव्हा ना केसाला तेल लावून द्यायचं काम सुरू असतं ना तेव्हा आता सायली आणि त्याचसोबत प्रतिमामध्ये खूप छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. हे बघूनच ना सुमनलाही बरं वाटतं. सुमन विचार करते की मगाशी वहिनी जेव्हा प्रियाला तेल लावून देत होत्या तेव्हा तर तिचं लक्षही नव्हतं, ती फक्त मोबाईलमध्ये रमली होती. इकडे आता प्रिया रूममध्ये बसलेली असताना तिला अचानकपणे कॉल येतो आणि तो कॉल आलेला असतो तो म्हणजे साक्षीचा. साक्षी आता तिला म्हणत असते की तू कुठे आहेस, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, मी आता सुभेदारांकडे यायला निघालेली आहे. अगं तू काय वेळ लागले का तुला, तू सुभेदारांकडे कशी काय येऊ शकतेस, नको येऊ सुभेदारांकडे, कारण मीही घरात नाही आहे असं तीही सांगत असते. मग तू कुठे गेली आहेस. अगं मी आणि सायली इकडे किल्लेदारांकडे आहोत, अर्जुन सायली रूममध्ये नाही आहेत, म्हणजेच तिथे ते सुद्धा नाही आहेत आणि तू काय करतेस हे सगळं, नको करूस ग हे सगळं, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता काय बोलावं हे समजत नसतं. पण आता मला माहिती आहे की मला तिथे पोचणं गरजेचं आहे, त्यामुळे मी येते, मला तू कारणं देऊ नकोस, असंही बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. जसं ती आता फोन ठेवते ना तसं आता प्रियाला टेन्शन येतं. इकडे प्रतिमा ही सायलीला मस्त तेल लावून देत असते. तेव्हा ना त्यांना असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात हा प्रसंग या आधीसुद्धा कधीतरी घडलाय का. पण आता सायलीही विचार करत असते की हे असं कधी घडलं होतं आणि त्याच वेळेला ना ती आता डोक्याला मस्त मसाज करून घेत असते. पण आता ते बोलत असतानाच त्यांच्या गप्पाही छान सुरू असतात. म्हणजेच ना ती आता सांगत असते की खरं तर ना मला ना हे असं तुम्ही तेल लावताय ना ते खूप जास्त आवडते, म्हणजे आधी विचारही केला नव्हता की एवढं छान वाटेल, पण आज तुमच्यामुळे ना मला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. त्यानंतर तुम्हाला ना सांगू का मला टेन्शनही होतं, ते टेन्शनही कमी झाल्यासारखं वाटते. काय झालंय, कसलं टेन्शन आहे सांगशील का, असंही आता प्रतिमा आत्या विचारत असतात. त्यावर मात्र सायली म्हणत असते की काही नाही, वेळ आली की तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी कळतील, पण आम्हाला थोडा वेळ हवा आहे. दुसरीकडे आता बँकेचं अजूनही काही होत नाही आहे ना, मग आता मीच जातो आणि बघून येतो की कधी ह्या सगळ्या गोष्टी नीट होत आहेत त्या, कारण आहे ना मला आता जास्त वेळ इथे थांबावंसं वाटत नाही आहे, खूप ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्यामुळेच ना आमचा असा विचार येतोय की जास्त वेळ घरी थांबूया नको, मी बँकेत जाऊन मॅनेजरशी बोलून घेतो, असंही आता तो म्हणत असतो. मग त्याच वेळेला आता लगेच तिकडे असणारी ही कल्पना म्हणत असते की बँकेत जायची काय गरज आहे, तो मॅनेजर जो आहे तो तुझ्या वडिलांच्या ओळखीचा आहे, तू एकदा डॅडशी बोलून घे ना. मी किती वेळा बोलायचं आहे डॅडशी, बघितलंच ना मॉम, अजूनही अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही आहे, किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मग पैसे कसे काढायचे त्याचमुळे टेन्शन आहे. मग तो म्हणतो की मी बँकेत जाऊन येतो. तेवढ्यातच ना दारावर आता एक भांडीवाली आलेली असते आणि ती भांडीवाली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर ती आता साक्षी असते. साक्षी जेव्हा तिथे येते ना
तेव्हा मात्र तिने आता डोक्यावर पदर वगैरे ठेवलेला असतो आणि ती आता म्हणत असते की भांडे घ्या, भांडी हवे आहेत का, जुने काही कपडे असतील तर द्या आणि भांडी घ्या. मग आता कल्पनाही म्हणत असते की जुने कपडे आहेत, घेशील का, मला चांगली कढई हवी आहे. इकडनं अस्मितालासुद्धा कढई हवी असते आणि म्हणूनच ती हे सगळं काही म्हणत असते. दुसरीकडे आता सचिन हा बँकेत जायला निघालेला असतो. तर सचिनला आता ती मुद्दामूनच सांगते की डोक्यावरची जी टोपरी आहे ना ती जरा मला खाली करून देता का. मग आता जेव्हा तो खाली करून देतो ना तेव्हा मात्र आता ती आपलं तोंड त्याला दाखवते. जसं आता त्याला कळतं की साक्षी इथपर्यंत आली आहे त्यामुळे तो आता घाबरतो. त्याला आता कळत नसतं की काय करावं ते. त्यामुळे आता तो थोडा चलबिचल झालेला असतो. डोक्यावरनं हळूच तो पदर ती बाजूला करून आपलं तोंड दाखवते. इकडे आता प्रतिमा आत्या आणि सायली हे दोघंही जण एकमेकांना तेल लावून द्यायचं काम करत असतात. म्हणजेच आधी ना या प्रतिमा आत्याने सायलीला तेल लावलेलं असतं म्हणून सायली ही प्रतिमा आत्याला म्हणते की मीही तुम्हाला तेल लावून देते. मग प्रतिमा आत्या म्हणते की तेल लावून दे, पण मी काय म्हणते तेल म्हणजे असं लावू नकोस, फक्त हाताने मसाज कर, मला बरं वाटेल. मग सायली म्हणते की हो चालेल ना. प्रतिमा आत्यांना चांगलं हाताने मसाज करून देत असते आणि तेव्हा कुठे जाऊन प्रतिमा आत्यांना बरं वाटत असतं. त्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. प्रतिमा आत्यासुद्धा आता सायलीला म्हणत असते की तुला ही आधीपासूनच सवय आहे का, असं तू तेल लावून दिलं तुला कोणी की तू पण तेल लावतेस असं. हो हो, मला आधीपासूनच सवय आहे, मी आश्रमामध्ये पण असंच करायची. मग त्याच वेळेला प्रतिमाला आठवतं की खरं तर ना ही प्रियाची परीक्षा होती. म्हणजेच ना लहान असताना ना तन्वी मलाही असंच तेल लावून द्यायची, मी तन्वीला लावायची तर तन्वी मला तेल लावून द्यायची, आमच्यात ना असंच असायचं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा इकडे असणारी ही बोलून दाखवते ना तेव्हा मात्र कुठे सायलीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच आहे ना, बघितलं ना यांनासुद्धा संशय येतोय आणि म्हणूनच तिने आता डायरेक्ट विचारलेलं असतं की तुम्हाला आज काही प्रियाच्या वागण्यावरनं वाटलं का की ती तुमचीच आहे. मग आता तुम्हाला तुमच्याबद्दल बॉन्डिंगबद्दल विश्वास बसला का. नाही, खरं तर मी तिला तिची परीक्षाच घ्यायला बोलवलं होतं पण त्या परीक्षेत ती पूर्णपणे फेल झालेली आहे. मी विचार केला होता निदान आता तरी ती माझ्यासोबत त्या बॉन्डने बोलेल, पण तसं झालेलं नव्हतं असंही आता सांगण्यात येतं. दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती तिला ज्या पद्धतीने समजवायचं आहे तसाच समजवायचा प्रयत्न करत असते. प्रतिमा आत्याचे केस हेच आता सायलीला घ्यायचे असतात आणि त्यात ना सायलीला आता प्रतिमा आत्यांचे केस हे मिळालेले असतात. त्यामुळे सायली आता खूप जास्त खुश असते. सायलीने आता ते केस ना बाजूला करून ठेवलेले असतात कारण तिला आता असंच वाटत असतं की हे केस आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तर दुसरीकडे मात्र आता भांडीवाली बनून आलेल्या या साक्षीला बघून मात्र आता सचिनचं तुतुमेमे झालेलं असतं. त्याला आता कळत नसतं की काय बोलावं ते आणि त्यामुळेच ना इकडे अस्मिताही हॉलमध्ये बसलेली असते, ती बाळाला खेळवत असते. तोपर्यंत इकडे साक्षी ही सचिनला म्हणते की तुला बँकेत जायला वेळ आहे पण तुला मला भेटायला यायला वेळ नाही आहे. वा रे वा. मग आता इकडे अस्मिताचं लक्ष जातं. अस्मिता म्हणत असते की काय रे, तू अजूनही गेलास नाही का. मग तो म्हणतो की हो हो मी जातच आहे. तोपर्यंत कल्पना अस्मिता म्हणत असते की काय झालं आहे मॉम, आपल्याला घ्यायचेत ना भांडी, माझ्याही कपाटामध्ये काही कपडे आहेत. मग ती त्या विमलला ते कपडे काढून आणायला सांगते. तोपर्यंत ती हॉलमध्येच बसलेली असते. इकडे पाणी आणून द्यायला कल्पनाला तिने सांगितलेलं असतं साक्षीने, म्हणूनच कल्पना तिला पाणी आणून देते. पण कल्पनाने पाणी आणून दिल्यानंतर सुद्धा ना साक्षी डोक्यावरचा पदर काही बाजूला करत नसते आणि त्यामुळेच ना थोडीशी शंका येऊ लागलेली असते. तोपर्यंत बाळ आता रडायला लागलेलं असतं म्हणून कल्पना लगेच बाळाला बघायला म्हणून आतमध्ये जाते. तोपर्यंत इकडे साक्षी आणि त्याचसोबत सचिन बोलत असतात. तर सचिनला आता अस्मिता म्हणत असते की तू बँकेत जाणार होता ना, मग काय झालं. तो म्हणतो की हो, पण मी विचार केला की त्यांचा लंच टाईम झाला असेल. दुसरीकडे आता सायलीला केस भेटलेली असतात पण प्रिया आता त्या साक्षीच्या घाबरानेच निघायचं ठरवत असते. म्हणूनच आता तिला जसा फोन आलेला असतो ना तसं ती आता बाहेर पडायचा निर्णय घेते. ती म्हणत असते की कुठे माझा तो ब्लू ड्रेस द्या ना. मग आता सुमन म्हणत असते की थांब देते आणून आणि म्हणूनच ना आता सुमन तो ब्लू ड्रेस घेण्यासाठी गेलेली असते.
आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायली विचार करते की हिचं लक्ष मोबाईलमध्ये आहे, तर तोपर्यंत ही संधी आहे, या संधीचं आता आपण सोनं करून घ्यायला हवं. म्हणूनच प्रतिमा आत्याचे जे केस तिने काढलेले असतात ना, ते आता ते एन्व्हलपमध्ये भरते व्यवस्थितमध्ये आणि ते पाकिट ना ते तिच्या बॅगेत ठेवत असते. तेवढ्यातच प्रियाचं लक्ष नसतं, म्हणून प्रियाची ठक्कर आता सायलीला लागते. तोपर्यंत सायली ते बॅगेत कसंबसं ठेवते. तर प्रियाला आता सुमन म्हणत असते की त्या मोबाईलमध्ये तुझं इतकं लक्ष असतं ना की आजूबाजूला तू कुठेही बघत नाहीस, काय चाललेलं आहे हे, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की असं काही नाही आहे, पण मला आता निघायला हवं, मला खूपच उशीर होत आहे. अगं पण तू थांबणार होतीस ना, बाबांना आवडणार नाही मी इथे थांबलेलं, त्यापेक्षा मी इथून जाते. का बाबांना आवडणार नाही? बाबा तर 2 दिवस येणार नाही आहेत, मग तुला थांबायला काय जातंय, असंही आता म्हटलं जातं. पण त्यावेळेला आता ती लगेच म्हणते की मी इथे थांबून उपयोग नाही आहे. जर मी इथे थांबले ना, तोपर्यंत सायलीला ना संधीच हवी आहे. सायली लगेच सगळ्यांचं मन भरायचा प्रयत्न करेल. सगळ्यांना माहिती आहे की आजकाल मी सगळ्यांसोबत किती चांगलं वागते आणि त्यातच ना हिची ही नाटकं, म्हणून मला नको नकोसं वाटतं हे सगळं काही, असंही आता ती म्हणत असते. मग ही घरी जाऊन माझ्याबद्दल सगळ्यांना भडकवणार, त्यापेक्षा मी बाबा माझी मी घरी जाते. आता प्रतिमा जी असते ती मात्र आता प्रियाला म्हणत असते की काय गरज आहे एवढा सगळा विचार करण्याची, मला असं कधीच वाटणार नाही की सायली असं काही करत असेल. उगाच ना सायलीबद्दल तुझा हा झालेला गैरसमज आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्या जी असते ना, तिला आता प्रिया सांगत असते की तुला ही सायली दिसते अशी, पण ती तशी नाही आहे, पक्की पोचलेली आहे, तुला माहीत नाही. आणि असं बोलूनच ना मुद्दामून ती आता त्यांचे कान भरायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता सायलीला तर तिचं काम झालेलं असतं, तिला पुरावा मिळालेला असतो आणि त्यामुळेच ना ती आता जास्त वेळ तिथे थांबणार नसते. तर सायली म्हणत असते की चला मी येते, कारण मला आता अजूनही बाकी पुढे कामं आहेत. मग ती आता सायलीला प्रिया म्हणते की तू जातेच आहेस ना, तर मीही तुझ्यासोबत येते, आपण दोघंही जण जाऊया एकत्रच. आणि मग आता दोघीही जणी जे आहेत ना त्या एकत्रच जातात. इकडे मात्र आता कल्पनाला म्हणत असते की मॉम तिच्याकडे आहेत ना भांडी चांगली, मला ना एक मोठी कढई घ्यायची आहे. मग हा ना बघूया ना, चल कढई घ्यायची आहे ना तुला. तोपर्यंत इथे विमलने काही कपडे आणलेले असतात, ते कपडे ती आता साक्षीला देत असते. मग साक्षी ते कपडे बघत असते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की कोणतं भांडं हवं आहे तुम्हाला घ्या. मग तोपर्यंत इथे सचिनची काही जागेची हालचाल होत नसते, तो तिथेच थांबलेला असतो. मग अस्मितानेही तिला मुद्दामून विचारलेलं असतं की तुला बँकेत जायचं नाही का, त्यावर तो म्हणत असतो की नाही बँकेत जायचं, आता लंच टाईम झाला असेल म्हणूनच मी थांबलो आहे, असंही तो खोटं कारण देऊ लागतो. मग दुसरीकडे आता अस्मिता म्हणत असते की बरं ठीक आहे. मग कल्पना आणि अस्मिता आता बाहेर जाऊन त्या ह्याच्यामध्ये टोकरीमध्ये काही भांडं वगैरे आहे का, त्यांना जे हवं आहे ते बघत असतात. पण आता जेव्हा भांडं ती बघायचा प्रयत्न करते ना, तेव्हा तिला 2-3 भांडी आवडतात. ती म्हणत असते की एवढे सगळे कपडे देतोय आम्ही, तू आम्हाला निदान ही कढई आणि त्याचसोबत अजून 2-4 पातेली दे. पण आता ती ऐकत नसते, ती वाद घालत असते. ती म्हणत असते की हे तुमचं आपलं बरं आहे, माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खेचून घ्यायच्या आहेत, पण जे मला हवं ना ते मी मिळवतेच. मग आता अस्मिता आणि तिला बोलतात की अगं तू काय बोलतेस. मग आता ती सांगते की हो हा माल माझा आहे, मग मला ठरवू द्या ना तुम्हाला कसं काय द्यायचं, मी काही नाही, मी तुम्हाला एक कढई देणार एवढ्या कपड्यांवर, असं आता ती म्हणत असते. कारण तिचं लक्ष ना बरोबर त्या सचिनकडे असतं. अस्मिताने बाळाला सचिनकडे पकडायला दिलेलं असतं, कारण तोपर्यंत ना ती आता ती भांडी बघत असते. मग इकडे सचिनकडे अर्धलक्ष असतं त्या साक्षीचं आणि साक्षी अर्धलक्ष करून इथे ह्यांसोबत बोलत असते आणि हे सगळं काही अस्मिताला जाणवत असतं. अस्मिता आता म्हणत असते की तुझं काय चाललेलं आहे गं, तुझं लक्षही नाही आहे, धड तू कुठे बोलतेस, काय करतेस सांग ना. मग आता ती म्हणत असते की काय झालं आहे, अगं तुझ्या डोक्यावर जो पदर आहे तो तर बाजूला कर, असंही आता अस्मिता त्या साक्षीला म्हणत असते. त्यावर साक्षी तिला म्हणते की ऊन आहे त्यामुळे ना मी माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला करत नसते, असंही आता ती सांगू लागते. त्यानंतर आता पण डोक्यावर एवढा पदर ठेवायचा तरी कशाला गं, एवढं कुठे गरम होते. मग त्याच वेळेला ती आता डोक्यावरचा पदर बाजूला करते ना, तेव्हा ती आता हळूच तिच्या गालाला असलेले ते व्रण दाखवते. मग आता हे काय झालं आहे गं तुला, माझ्या नवऱ्यानं मला मारलंय, असं खोटं नाटं ती सांगू लागते. आणि जेव्हा ती ते सगळं काही खोटं सांगते ना, तेव्हा मात्र आता
इकडे तोपर्यंत अस्मिताही विचार करते कसे असतात ना नवरे स्वतःची चूक लपवण्यासाठी बायकोला मारहाण करतात. त्याच वेळेला आता इकडे मुद्दामून साक्षी अस्मिताला म्हणत असते की तुमच्या नवऱ्याला जरा आम्हाला टोकरीवर देवायला सांगता का. मग आता अस्मिता सचिनला सांगते की जरा तिला मदत कर. मग आता सचिन अस्मिताला ती टोकरीवर ठेवायला मदत करतो. इकडे आता सायली आणि प्रिया एकाच रिक्षानं पोचलेले असतात घरापर्यंत आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुनही आपल्या गाडीनं आलेला असतो. सायली आता अर्जुनला जाऊन भेटते आणि त्याला सांगायचं असतं की आपलं काम फत्ते झालं आहे. पण इकडे प्रियाचं लक्ष असतं. प्रिया मुद्दामून त्या रिक्षावाल्याला काही पैसे देत नसते. ती म्हणत असते सायलीला की तुझ्याकडे 50 रुपये आहेत का तर जरा दे ना. मग आता तो रिक्षावाला थांबलेलाच असताना सायली आपल्या पर्समधनं 50 रुपये काढते आणि त्या रिक्षावाल्याला देते. मग आता खरं तर ना सायलीने बॅगेत काहीतरी ठेवलेलं आहे किल्लेदारांच्या घरातून निघतानाच. पण तिने काय ठेवले ना हेच तिला बघून घ्यायचं असतं आणि यासाठी तिची धांदल सुरू असते. मग आता ती म्हणते की चला ना जाऊया आतमध्ये. पण आता सायली आणि अर्जुन तिला म्हणतात की तू हो पुढे आम्ही येतो मागून आणि असं बोलून ना तिला आता पुढे जायला सांगितलं जातं. मग दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती बाहेरच उभी असते. तिचं आता सायली अर्जुनकडे लक्ष असतं. प्रिया तरीसुद्धा सायली अर्जुनने सांगितलं आहे म्हणूनच ती चाललेली असते. तर समोरून साक्षी येत असते. साक्षीने सचिनला भडकलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की तुला मला भेटायला यावंच लागेल आणि त्यामुळे ना आता सचिनचा सुद्धा नाईलाज होत असतो. इकडे आता साक्षी आणि प्रियाची आतमध्ये जोरदार ठोकर झालेली असते आणि जी काही आता भांडी असतात ना ती सगळी काही खाली पडतात. मग ती आता भांडी खाली पडल्याबरोबर आता प्रिया म्हणत असते की कोण आहेस ग तू, हळूच घुसलीस का आमच्या घरामध्ये, काय करत होतीस त्याच वेळेला घरात मी कशाला घुसू, तूच या घरात मुद्दामून घुसून बसलीस हे माहिती आहे का ह्या लोकांना. असं बोलूनच ना डोक्यावरचा पदर ना ती बाजूला करून आपलं तोंड दाखवते. मग आता साक्षी आहे हे कळल्याबरोबर प्रिया लगेच ती भांडी उचलायला तिला मदत करते. कारण तिला माहिती आहे जर साक्षी पकडली गेली ना तर आपलंही काही खरं नाही आणि म्हणूनच ती तिला भांडी भरून द्यायला मदत करते आणि तिच्या डोक्यावर ती आता एकदा ठेवून देते. तोपर्यंत सायली अर्जुनही तिथे आलेले असतात. मग आता जसं साक्षीच्या डोक्यावर टोकरी चढवली जाते ना तसं आता साक्षी तिकडनं पळ काढायचा प्रयत्न करत असते. कारण तिला आता इथे जास्त वेळ थांबायचं नव्हतं. तिला आता सायली अर्जुनची भीती वाटत होती कारण सायली अर्जुनसुद्धा पुन्हा आलेले होते. मग आता जेव्हा तिकडनं ती साक्षी निघून जाते ना तेव्हा प्रियाला ते म्हणतात की ही कोण होते. मग आता प्रिया म्हणते की मला काय माहिती, तू आपल्याच घरच्यांनी त्यांना बोलवलं आहे ना, मग मला कसं माहिती असणार की नेमकं कोण आहे ती, असंही आता बोललं जात असतं. मग दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुन रूममध्ये गेलेले असतात आणि तेव्हा त्यांची चर्चा सुरू असते. सायलीला जे सॅम्पल भेटलेलं असतं ते सॅम्पल सायली आता अर्जुनकडे देते. अर्जुनही म्हणत असतो की काय झालं, प्रतिमा आत्या काही बोलली का. त्यावर प्रतिमा आत्याला सुद्धा हेच वाटतं आहे की ती त्यांची तन्वी नाही आहे म्हणून. मग आता आपल्यालाही तर तेच वाटतंय ना, पण आता आपल्याकडे तिघांचे वेगवेगळे रिपोर्ट्स काढायचे आहेत. म्हणजे एक रिपोर्ट हा मैना आणि प्रियाचा आणि दुसरा रिपोर्ट प्रिया आणि प्रतिमाचा असं काढायचं त्यांचं ठरलेलं असतं. पण आता खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा बहुधा प्रियाला माहिती असणार आहे. म्हणूनच तर प्रिया आणि नागराज हे सगळे प्रयत्न करतात. कारण तुला तर चांगलंच माहिती आहे की आधीसुद्धा DNA टेस्ट करायचा आपण प्रयत्न केला आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजेच महिन्याच्या वेळेला. मग तिला माहिती असणार आहे की आपल्या जवळचं कोणीतरी आहे का तन्वी म्हणून वावरणारं, म्हणजे रिअल तन्वी कोण आहे हे प्रियाला माहिती असणार आहे. मग सायलीही विचार करते की तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. नागराज काकांनी ह्या मुलीला जर या घरात आणून ठेवलं असेल तर त्यांना तन्वी कुठे आहे हे तर माहिती असेल. म्हणूनच तर त्या तन्वीचा ती लोकं यूज करत असतील आणि हे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असतील. पण आपल्याला आता हे शोधायला हवं की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे येत आहेत. खरं तर ती त्या माणसाला पैसे देऊन ते रिपोर्ट पॉझिटिव्ह करवते की त्या रिपोर्टमध्ये खऱ्याची बाजू दाखवू लागते. म्हणजेच तिथे आता खऱ्या तन्वीचा ती केस वगैरे देत असेल का अशी शंका ना इथे मात्र अर्जुनला आलेली असते. मग सायली म्हणते की आपली ना ती शंका जर खरी ठरायची असेल त्यासाठी आपण आज एक प्रयत्न करू शकतो. तर अर्जुनला सायली म्हणत असते की आपण जे काही सॅम्पल्स मिळवले आहेत ना ते मुद्दामून येत ना प्रियासमोर ठेवायचे. प्रियाला कळू देत आपण सॅम्पल काढले आहेत. मग प्रिया ना यामध्ये काहीतरी चूक करायचा प्रयत्न करणार आणि त्या संधीचा फायदा आपण करून घ्यायचा, असंही आता सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुनलाही आता ही कल्पना एकदम आवडते. अर्जुनही म्हणत असतो की जबरदस्त आयडिया आहे बघ बायको.
अगदी ना तू ना सायली 2.0 होऊन विचार करतेस बघ. मला ना हेच आवडतं. एकदम भारी विचार केला आहेस बघ तू. आणि असं बोलूनच ना आता तो म्हणत असतो की बघ आता हे तर झालंच, पण आता तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आता ते सॅम्पल एका वेगळ्या ठिकाणी ठेवूया आणि माझा ना एक लॅब आहे, त्या लॅबमध्येच ना जर आपण गेलो ना आपल्याला रिपोर्ट्स अगदी नॉर्मल व्यवस्थित भेटतील. कारण मला असं वाटतं की बाकी ठिकाणीही पैसे देऊन काम करत असेल, पण तिथे तसं होऊ शकत नाही. आणि म्हणूनच ना आता त्यांनी ते व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्यानंतर आता हे जे काही दुसरे सॅम्पल्स असतात जे प्रियाच्या नजरेला असायला हवेत, लागायला हवेत, म्हणूनच मुद्दामून ना त्यांनी आता इथेच वर कुठेतरी ठेवायचा निर्णय घेतलेला असतो. आणि आता प्रियाला जाऊन चिडवायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. म्हणूनच आता दोघंही जणं प्लॅनिंग वगैरे करतात रूममध्ये. आणि त्यानंतर आता ती दोघंही जणं बाहेर जायला निघत असतात. प्रियालासुद्धा इथे काही झोप लागत नसते. प्रिया विचार करते की सायलीनं बॅगेत काहीतरी ठेवलं होतं, पण तिने बॅगेत काय ठेवलं असेल हा विचारच ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे प्रिया किचनमध्येच असते. सायली अर्जुनला जसं पाहते तसं आता ती लगेच किचनच्या ओट्याच्या खाली जाते. पण इथे आता सायली अर्जुनला माहिती असतं की प्रिया तिथे आहे. म्हणूनच आता ते दोघंही जणं मुद्दामून त्या विषयावर बोलायचा विचार करत असतात. आणि ते म्हणत असतात की बरं झालं आज आपलं भरपूर काम झालं आणि आपल्याला जो पुरावा हवा होता तो तर भेटला. आणि तू बॅगेत नीट ठेवलं आहेस ना, तुला ती चावीसुद्धा मी दिली होती, तू ठेवलीस ना ती नीट, खूप मोठा पुरावा आहे तो. असंही आता अर्जुन मुद्दामूनच सायलीला बोलत असतो. तर सायली म्हणत असते की हो तुम्ही मला जे सांगितलं आहे ते मी एकदम नीट ठेवले, काळजी करू नका. आणि त्यानंतर आता सायली म्हणत असते की चला ना आपण जरा जाऊन बाहेर फिरून येऊया. मग आता अर्जुन आणि सायली बाहेर फिरायचं मुद्दाम नाटक करतात. कारण त्यांना माहिती आहे की प्रिया आता नक्कीच रूममध्ये जाणार आणि ढवळाढवळ करायचा प्रयत्न करणार. तिला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या भेटण्यासाठी ती काही करू शकते. अगदी ती आता चोर पावलांनी का होईना अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जाते आणि इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करते. सायली आणि अर्जुन जे आहेत ना त्यांना आता माहिती झालेलं असतं की ही मुलगी नक्की कशी आहे ते. आणि म्हणूनच ना ते सुद्धा तिच्या मागोमाग रूममध्ये जायला निघतात. इकडे कपाटामध्ये सायलीच्या बॅगमध्ये सगळं काही शोधण्याचा ती प्रयत्न करत असते. मग आता प्रिया विचार करते की काय एवढं आहे यांच्या रूममध्ये जे की ह्यांनी एवढं सांभाळून ठेवलं आहे. म्हणूनच ती आता पर्स त्यासोबत तिथे असणारी कपाटं हे सगळं काही बघत असते. आणि तेवढ्यातच ना सायली अर्जुनचं लक्ष बाहेरून बरोबर असतं. ते दोघंही जण आता बघत असतात की काय चाललेलं आहे नेमकं. आणि तेवढ्यातच ना प्रिया इथे तिच्या हाताला काही लागलेलं असतं का बघत असते. बॅगेमध्ये वगैरे सगळीकडे शोधते पण तिला आता काही सापडत नाही. मग ती विचार करते की कुठे गेलं असेल. सायली अर्जुनचं बरोबर प्रियाकडे लक्ष असतं. मग आता बॅगेमध्ये तिला काही सापडत नाही. मग ती आता टेन्शनमध्ये येते. पण तिच्या लक्षात येते की तिथे एक ड्रॉवर राहिले, त्या ड्रॉवरमध्ये एकदा बघूया. आणि त्या ड्रॉवरमध्ये बघितल्यानंतर तिला ना आता एक असं सॅम्पल भेटतं ज्यामध्ये मैना, सदा आणि प्रतिमा अशी नावं असतात. मग आता तिच्या लक्षात येतं की ही लोकं तर माझी DNA टेस्ट करत आहेत, यासाठीच यांनी हे केस आणलेले आहे. या गोष्टी जेव्हा समजतात ना तेव्हा आता प्रिया म्हणते की गडबड व्हायच्या आधी मला काहीतरी करायला हवं. आणि म्हणूनच ना तिथे आता सॅम्पल जे आहेत ते बदली करायचा निर्णय घेणार असते. ते सॅम्पल जिथे असतात तिथेच ठेवते. निदान तिला प्लॅनिंग तर समजलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आता सायली अर्जुनला आता ते सॅम्पल देऊन टाकतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच ती माणसं काम करत असतात. आता दुसरीकडे प्रियाही पोचलेली असते. प्रिया सांगत असते की तुम्हाला जसं सांगितलंय तसं करा, कारण ना काही झालं ना तरी याला आता ते रिपोर्ट बदलायचे असतात. म्हणूनच ती तिथे असणाऱ्या माणसाला पैशांची ऑफर देत असते. आता तर तिने अक्षरशः एक नेक टाकलेला असतो आणि त्यामुळे ती सांगते की हे रिपोर्ट चेंज झालेच पाहिजेत. आणि तिने सॅम्पलही दिलेलं असतं. त्यामुळे आता सायली अर्जुनला संशय येऊ लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.